गण्या हा गाव ऐकत रे मी. अब आता का केलं मी ना? तुझ्या देखच मी सकाळी उठलो आणि आता चूल फुकून राहिलो तरी बोंबलावाला आलीस माझ्यावर तू. नालायका दुकान सरपंचाच्या निवडणुकीवर उभा राहणारस? अब हो आई, तुला सांगायचं राहूनच गेला व. नाही तसा तुझ्या पोराला देशाचा पंतप्रधान बनायचा होता, पण आता सुरुवात सरपंचापासून करावा म्हणलो. आता बापू तुला चप्पल फेकून मारू का गोटे? काय शकुंतलाबाई, आपल्या पोराला सांगून देव का माझ्या विरुद्ध सरपंचासाठी उभा राहू नको म्हणून, नाही तर तुझ्या पोराला गायबच करतो हो. सरपंच साहेब, तुझ्या मिशा उपडू का बुडक्या? तू मला गायब करणारस? थांब तुला दाखवतो कोटी गेली रे कोलती लासोच्या गुबीले. पाय गण्या सांगून ठेवत आहो तुला, तू सरपंचाच्या निवडणुकीला उभा नको राहू. हा अजी पण हा लहानचाच पोरगा आहे ना, तुम्ही याला कोण भेवता? झाला तर झाला उभा, येईलच किती याला मत, एक डेंग्याचा आणि एक सवितीचा, 2 मताने तर हार. आई शकुंतलाबाई तसा नाही आहे, तुझ्या पोराला पूर्ण गाव प्रेम करते. हा उभा झाला तर मला 2 वोट भेटतील, एक बुटलूचा आणि दुसरा गुटलूचा, आणि पुऱ्या गावाचा मत या गण्याला जाईल. पाय मी वॉर्निंग देऊन ठेवत आहो, मग मला मंजूर नको का सरपंचाने सांगलं नाही म्हणून. अरे गण्या राहू दे ना रे बापू, कसाही तुम्हाला एकुलता एक पोरगा आहेस. बेटे एकुलता एक पोरगा म्हणूनच तर मी उभा झालो वा. मला तुझं नाव मोठा करायचं आहे. अरे शकुंतला एवढा मोठा नाव आहे तरी अजून किती मोठा करतेस? अरे तसा नाही आई, मला गावाचा विकास करावाचा आहे. अरे बकऱ्या पहिला आपला विकास कर, चांगले काजू बदाम खाऊन आपल्या बुद्धीचा विकास कर. आला मोठा ते ती आपला विकास करूया. आता चुपचाप भातभाजी मान, मग तुला आंबिले बनवायची आहे. हो आई, तुला सोपते का बा असे काम धंदे मला देणी? नाही म्हणजे येणाऱ्या काळातला मी भावी सरपंच आणि येती मातीच्या चुलीवर मी तुला आंबील बनवून देऊ का? इकडे लोकांच्या घरी जाऊन नळ बांधावाचा, गावात नाली बांधावाची, चांगली मोठी शाळा बनवायची, तर तुम्हाला आंबील बनवू म्हणतेस? मोठी लहान सोच आहे तुझी. गण्या तुले बांबूने ठोकू का लोखंडाच्या राडने रे? आई मग येतो मी, मला प्रचार करायला जायचा आहे. घुबड तोंड्या. आबा का म्हणते गण्या भाऊ, तयारी पुरी एकदम जोरात चालू आहे बरं. मी न सविती पुरा दिल लावून काम करतो म्हणलं. आता आपल्याला जिंकणे काही टेन्शन घेवायचं काम नाही गणू, मी आहो ना. अबे सविते डेंग्या, तो चमनचाट सरपंच आमच्या घरी आला होता. हा घरी कायले बे? अबे तो माझ्या मायला मस्त धमक्या दे म्हणे, शकुंतलाबाई तुझा पोरगा जर माझ्या विरुद्ध उभा राहील तर याचा गायबच करतो म्हणे. असा कसा गायब करल? तुला गायब करल आणि मी पाहतच राहीन का? त्याला घोड्याला बांधतो आणि नेतर येतात. अबे पण तो सरपंच लई मुजोर आहे डेंग्या. तो का झाला गणू? तुला माहिती आहे ना माझ्या बापाची वळकी किती आहे तर? तुझा बाप लमके त्या चपराशिवाय कोणाला ओळखते? त्या चपराशाला आणि फक्त पाणी वाटायले, आणि तो पाणी वाटणारा अजून दुसरा तिसरा कोणी नसून मीच हो. अबे हे सप्पा सोळा, आता आपण करून का? अबे गण्या भाऊ तू काय टेन्शन नको घेऊ, तुझ्या मांग मी आहो म्हणलो. साला जवरीक माझ्या अंगात जान आहे ना, तवरीक तुझा कोणी बालवाका नाही करू शकत, समजला का? आणि त्या सरपंचाने पहिले तुलाच मारलं तर? अबे गण्या भाऊ मलाही मारेल का बे? खाऊन देंग्या, आता काऊन लढत आहेस? मोठ्या हिंमतीच्या गोष्टी करत होतास ना? अबे गण्या भाऊ कसा करून? अबे तुम्ही आपली फाटून हातात नको आणा. साला तुमच्या भरोश्यावर मी निवडणुकीला उभा झालो, आता त्या सरपंचाला दाखवून टाकू आपण कसा राहते तर निवडणूक लढवायची तर. हो गण्या भाऊ, पुढचा सरपंच तूच बनलास पाहिजे. अबे ते डेंग्या, त्याच्यासाठी आपल्याला जोरदार प्रचार करावा लागेल, गावागावात जाऊन सांगायला लागेल का आपण त्याच्यासाठी काम करून म्हणून. पण गण्या तू तर म्हणत होतास का तू पैसे खाशील? तू का बैगी आहेस काय? का तुझ्यासोबत राहायचं म्हणून आम्ही बैगी आहोत? तुझा बाप एवढा 2 नंबरचा पैसा कमवते तरी कोटी टाकताय तेवढा मोठा पैसा? आम्हाला नसेल खावायचे लोकांचे पैसे. ओ न लमजी बयाड भोंगी. काय गण्या जाऊ का मी घरी? घरी काय सकणार? अरे येते आपला गण्या भाऊ. अबे डेंग्या, भोसडीचा फक्त मी तुझाच भाऊ हो, तिचा नाही. आता हे सपा सोडा आणि चांगला प्रचार करा माझा. लहान पोराच्या हाती झेंडे न बिल्ले देवा आणि खंड्यावर माझे बॅनर लावा. लोकांच्या घराच्या भिंतीवर शेणाने लिहून ठेवा का गण्याला मत द्या म्हणून. ठीक आहे गण्या भाऊ? आमदाच्या वर्षी गण्या भाऊला मत देवा आणि गण्या भाऊला आपल्या गावचा सरपंच म्हणून निवडा बे. मज्जाक नाही सांगत, छातीला माती लावून सांगतो आपल्या गावाचा विकास होईल. हा लहान पोरगा कायचा विकास करेल गावाचा? गावाचा विकास करावाचा असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त मला मत द्यावा लागेल. हो बापा बापा, अजवरी तर लगेच विकास केला नाही ना गावाचा. काऊन बे गण्या नाही केलो का? असा एक तरी विकास सांग बरं गावाचा. अबे आपल्या गावी एक तरी डबल मजलीचा घर होता का बे? मी ना घरकुलाच्या पैशानं आपला घर डबल मजलीचा बांधलो. आता आपल्या गावाची शान वाढली. हा तू ना आपला घर मस्त डबल मजलीचा बांधलास आणि इकडे बाकीचे गावातले लोक कौलाच्या घरात राहतात. म्हणजे तू आपला सलाबाचा घर बांधून मोकळा आणि हे पाऊस आला का लावा
दुसरी बोरवेल माझ्या घरी मारली आहे. हो तर त्या मेन चौकातल्या बोरवेलला मस्त ढलाढलाच पाणी येते. हो ना, सांगायचं काही कामच नाही. अबे तर का झाला बे, एका बोरला पाणी नाही आलं तर? पण माझ्या घरच्या बोरला पाणी पाहिलास का? 5 फुटावर पाणी लागला, 36 फूट गाळलं तर सांगू नको एवढा सपाटानं पाणी येते. अगं आता गावातले लोक का तुझ्या घरी येऊन पाणी भरणार आहेत का? हो पण गावातल्या गोष्टी घरात नेऊन काऊन भरायच्या? हा सरपंच फक्त आपला घर पाहिजे. बरं गण्या, जर तू गावातून सरपंच निवडून आलास तर तू आमच्या गावासाठी का करशील ते सांग पहिले. पुराच्या पुरा गाव विकून खाईन. गण्या भाऊ, हा सरपंच पुराच्या पुरा गाव विकून खाताय आणि तुम्ही मला विचारता निवडून आल्यावर गण्या तू का करशील म्हणून? अबे तर विचारलो तर का झाला बे, तू सांग ना. मी गावात पहिले शाळा बांधीन, शाळेमध्ये बोर बांधीन, पोरायला पुस्तक कपडे असे फुकट वाटीन. या सरपंचासारखा नाही. आली ग्रामपंचायतची निधी का दिला दाबून. अबे मी निवडून आलो तर गावात बार खोलीन. या बात सरपंच. अगं बुडक्या, तू कोणाकडून आहेस का? माझा आजा असून माझ्याकडून निघायचं तर या सरपंचाकडून निघत आहेस? अबे तुझा आजा बेवडाच आहे का ना भाऊ? त्याला दारू भेटली का चालला तिकडेच. मी निवडून आलो तर सप्प्याला देशीच्या 2-2 टिल्लू वाटीन. अबे डेंग्या, हा सरपंच तर मोठा दिमागदार निघला बे. लोकायला दारूवर फुसलवताय, आता का करून? तू थांब गण्या भाऊ, मी बोलतो. असं बोल बरे. हा सरपंच निवडून आला तर हा बार आपल्या घरी खोलल, गावात खोलल म्हणून याचा काही भरोसा नाही. ते काही असो पण देशीच्या 2-2 टिल्लू पाहिजे कोणाला? सरपंच साहेब मला पाहिजे म्हणलो. मला पाहिजे सरपंच साहेब. अबे गण्या भाऊ, तुझा आजा बेवडा होता म्हणून माहित आहे, पण तुझी आजी बेवडी साहेब आहे. अबे सप्पा घर माझा बेवडा आहे. ते सप्पा जाऊ द्या लोकायवा. जर का मी निवडून आलो तर गावातले रस्ते सुधरवीन, लोकायला घरकुल वाटीन, बोरवेल मारीन आणि शेतीमध्ये विहीर मारून देईन, तेही फुकट सरकारकडून. एवढाच नाही तर सप्प्याच्या घरी राशन आणि इलेक्ट्रिक बिल सप्पा सरकारकडून फुकट येते, तो मी तुम्हाला फुकट देईन. हा सरपंच कसा आपल्याला 10 रुपये किलो गहू विकते, पण ते 10 रुपये किलो नाही तर फुकट येते फुकट. गण्या बापू, फुकट फुकट म्हणून तू आम्हाला फुसलवशील का नाही ना? अजी काका, तुम्ही तर शिकले दिसत आजी. अबे नालायका, शिकलो म्हणूनच तर हवालदार झालो बे. हो तेच म्हणलं ना. आता तुम्हीच लोकांना सांगा जी, हा सरपंच आणि मी सरपंच, आम्हा दोघांमध्ये किती फरक आहे? नाही बरोबर आहे. मला तरी वाटते का आपण सर्व गावकऱ्यांना एक चान्स या पोराला देऊन पावा. आता बोलले पाय हवालदार काका, याला चान्स द्या नाही तर कोणाला द्या, पण निवडणूक मीच जिंकीन. चल रे गुडल्या. ऐका हो मंडळी, ऐका. अरे गाववाल्यांनो ऐका, आपल्या गावच्या सरपंचाची यादी आलेली आहे. धन्या, चल आता लढत लढत घरी जा तू. मला पूर्ण खात्री आहे की या गावचा सरपंच मीच होणार. तुझी टोपी काढून भेटके टाकतो त्या डोक्यामध्ये. इकडे हा बाबाजी रिझल्ट सांगावा तसा आहे आणि आपणच आपल्याला सरपंच म्हणते. एवढा बेलबुद्धी माणूस नाही पाहिलं बाबा मीने. अबे झगडे नको करा बे. तर माझ्या प्रिय गावकऱ्यांनो, आपल्या गावचा सरपंच बनला आहे आपला लाडका गण्या. अभिनंदन गण्या. अजी धन्यवाद काकाजी. मी सरपंच कसा नाही बनलो? आई बाबा गा. तर मग गण्या, तू निवडून आल्यावर आपल्या गावाची कामं करणार होतास, रस्ते बांधणार होतास, शाळा बोरवेल सर्व काही बांधणार होतास. आठवण आहे ना? अजी होजी बाबाजी, मला सप्पा आठवण राहते. तर मग आता गावची शाळा बांधणी कधी चालू करशील? अजी ग्रामपंचायतची निधी आली का पहिले मी आपल्या घरच्या संडासाची भिंती बांधीन, मग पुढच्या वर्षी पाहू शाळा बांधायची का नाही बांधायची तर. अजून माझ्या भाषेला कपडे घेऊन देवाचे, अजून मला एक 4 व्हीलर घेवायची आहे. अबे पण गावचा विकास आहे तरी जी आपल्या घरी. विकास आहे, विकासची माय आहे, विकासचा बाप आहे. अबे पण गण्या, तू निवडून आल्यावर आमच्या गावचा विकास करणार होतास. अजी बाबाजी कसा आहे, पहिलं माझा तर विकास करावा लागेल ना, मग गावचा विकास होईल. चला मग येतो. घ्या नवीन सरपंच. Okay.